आता आम्ही शिक्षण उपसंचालक कार्यालयात आलेलो आहे आणि किती वाजता पोहोचलोय आपण? 10:45. हे बघा 10:45 झालेले आणि इथे स्मशान शांतता आहे. इथे स्मशान शांतता आहे सगळी. इथे ना तर बीबी चव्हाण सर आहेत, ना तर त्यांचे पीए आहेत. हे बघा स्वीय सहाय्यक कक्ष रिकामा. चव्हाण सरांच्या इथं कोणी नाही. तिथून आता आपण प्रत्येक टेबलला जाऊ. कोणत्या कोणत्या टेबलला किती लोक आहेत ते पाहू आपण. हे बघा, 2 टेबल खुर्च्या खाली आहे. ही एक टेबल खुर्ची खाली आहे. ही टेबल खुर्ची खाली आहे. 10:45 पर्यंत हे लोक येत नाही. आणि शहाजोगपणे आम्हाला काय सांगतात माहितीये, आम्ही रात्री अपरात्री जास्त वेळ बसतो. जे पंखे आणि ट्यूबलाईट आहे ना, जे गरजेचं नाही ते बंद करा. शिपाई कुठे आहे? आया नाही. बंद करा. जे लागत नाही ते बंद करा ना. घरी असं चालू ठेवता का? जे लागत नाही ते बंद करा. बघा इथे बी सगळे पंखे खिडक्या लाईट चालू. उदय पंच भाई ठीक आहे. आणि या खुर्च्या ज्या आहेत ना, या खुर्च्या अलाउड नाही ऍक्च्युअली. ही न्यायाधीशांसारखी खुर्ची वाटते. लोक त्या खुर्चीला घाबरतात, दहशत करतात हे अधिकारी लोक सामान्य लोकांवर. वो हालचाल रजिस्टर दिखा दो, उसमें देख लेते हैं. हे बघा इथं खाली दिखाव. शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार. ही हालत आहे. सगळं खाली पडलेलं आहे. स्मशान शांतता इथे. स्मशान वाटतंय आम्हाला. हे स्मशान. लाखो करोडो रुपये महिन्याला पगार द्यायचा यांना आणि हे भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध राहणार. फायली अडवणे, लोकांना लुटणे याच्यासाठी हे कुप्रसिद्ध आहेत. सगळे लोक कुप्रसिद्ध आहेत. कामच करायचं नाही यांना. यांना पोसायचं फक्त. म्हणून कंत्राटी कर्मचारी पैदा होऊन राहिले आणि कंत्राटी कर्मचाऱ्याला पोरगी भेटत नाही. त्याच्यामुळे त्याचा संसार उभा राहत नाही. सगळे काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही आहेत. खरे देश. यांनीच आमचा देश नासवला सगळा. यांना पद दिले, एवढे पगार दिले, पण देश नासवला यांनी आमचा. एक जण ध्यानावर भेटत नाही आम्हाला. बघा 11 वाजता कोणाला बोडख्याला भेटणार आहे हे म्हणतात अभ्यंगतांसाठी सूचना. आज का दिन है गुरुवार, आज मिलने वाले थे वो 11 से 11 ते 3 भेटू म्हणे. कोणालाच भेटायचं. शिक्षणाचं, माझ्या देशातल्या शिक्षणाचं वाटोळं जर कोणी केलं असेल ना, तर शिक्षण माफिया एवढे जबाबदार नाहीये जेवढे हे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहे. आणि यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या अख्खा देश रोज ऐकतो, पाहतो, बघतो. हे बघा आता आले. तुम्ही कामावर आहे का हो इथं? हॅलो, तुम्ही कामाला आहे ना? हा, किती वाजले? हा, नंतर कशाला बोलता? वाजले किती? किती वाजता आले कामावर तुम्ही? आमचंच काम करू राहिलं. इकडे रे, पकड त्यांना. एवढा उद्धटपणा काय कामाचा हो? द्या तिथं. आमचंच काम करतोय आम्ही. या इकडे आता रजिस्टरवर लिहिताय. आता तुमचं काम करा म्हणताय मला. तुमचं बाहेर नाही, तुमचंच काम बघतो आम्ही. लेट आले तुम्ही. लेट करतो. ही बघा, ही मुजोरी म्हणजे चोर तो चोर वर शिजोर. तुम्हाला बोलतो. तुम्ही जा बाहेर. अजिबात जाणार नाही. इथंच थांबणार. विचारतोय तर नीट बोला. मग बाहेर थांबा. आतमध्ये कुठं घुसू राहिले तुम्ही? मी थांबणार नाही. तुम्ही आतमध्ये कुठं घुसू राहिले? कुठं घुसलो म्हणजे काय? तुमचा काय संबंध आतमध्ये? तुम्हालाच विचारणार मी. तुम्ही उशिरा का आले? लेटला सही करू. सांगू मला. हा, लेट सही करतो. तुम्ही जा. दरवेळेचे लफडे तुमचे. 11:15 वाजता येत आहे कामावर. हे बघतो आम्ही. हा, नाव काय हो तुमचं? हा, गळ्यात तर पट्टा घाला. घाला. आय कार्ड घाला. आय कार्ड नाही, काही नाही. आणि पूर्ण मुजोरीची दादागिरीची भाषा. कर्मचारीचे तुम्ही कर्मचारी, तुम्ही कशा काय मध्ये घुसले? तुम्ही आम्हाला तुमचा काय संबंध? आय कार्ड कुठे? कसं काय हात लावला रजिस्टरला तुम्ही? कामाला आय कार्ड का? अरे जनता आहे, मालक आहे आम्ही. आमच्या देशाचे मालक आहे. कार्ड कुठे? तुमचं काम काय? दाखवा बाहेर. कार्ड दाखवा पहिले. तुम्ही अरे तुमचं कार्ड कुठे? हा, तुम्ही बघा. का बरं तुम्ही आम्हाला असं बोलले?
कामगार म्हणजे तुमचा काय संबंध इथून दादागिरी केली तुम्ही. तुमचा काय संबंध कुठं आमचा संबंध आहे, भाऊ हे आमचं ऑफिस आहे. हा आम्ही मालक आहे माहिती का 1950 ला प्रजासत्ताक झालो माहित नाही का शिकून नाही आले तुम्ही असेच आले का इथं आम्ही तुम्ही नोकर आहे नोकरासारखं वागा जास्त उर्मटपणा आय कार्ड घाला, आय कार्ड. उर्मटपणा दाखवू नका तुम्ही आय कार्ड घातलं का? तुम्ही ऑफिशियल माणूस आहे का नाही? आय कार्ड दाखवा, आय कार्ड. तुम्ही ऑफिशियल माणूस आहे का नाही? तुम्ही सगळ्यांनी आय कार्ड घाला, आय कार्ड ज्यांचं नाही त्यांनी आय कार्ड घाला. घाला तुम्ही यांचं दाखवा आय कार्ड. कशी घालून राहिले? इन्होंने भी आय कार्ड नाही दिखा नाही. हे यांना आम्ही तुम्ही हात लावू नका, जोपर्यंत आय कार्ड तुमचा काय नाही. संबंध हात नाही लावायचा इथल्या कुठल्या वस्तूला. तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? तुमची आयडेंटिटी काय दाखवा. त्याशिवाय हात नाही लावायचा त्या पुस्तकाला. तुम्ही नाही सांगत मला हा. तुम्ही जे सांगणार तुम्ही कोण मग तुमच्यावर मी पोलीस कंप्लेंट करीला. तुमचं कार्ड पाहिजे मला. ठीक आहे करा कंप्लेंट हा. कार्ड पाहिजे आम्हाला. तुम्ही पण सांगणार मला हा. आणि हे सगळं आहे ना, तुम्ही ना पंचेचाळीस साहेब, ट्रेझरीमध्ये 15 तारखेपर्यंत बिल लास्ट डेट घ्यायची कामं चालू आहेत ट्रेझरीमध्ये. ते चाल- तिकडे गेले तर तुम्ही शहानिशा करा. ते आम्ही सरांशी बोलू. हा चालेल, बोला मग. हा, आय कार्ड लावा तुम्ही पहिले. सगळ्यांनी आय कार्ड घाला. अहो, इकडे ऐका ना, कधी-कधी होतं ते अडकतं, ते तुटतं म्हणून आम्ही घालत नाही. ते खिशात कीबोर्डला ठेवा. अडकतं. खिशात इकडे ठेवा. दाखवतो तुम्हाला माझा ऐका. खिशात टाका, खिशात ठेवा. दाखवतो, इकडे आहे. वरच्या खिशात ठेवा, पट्टा घाला तो. अरे मोबाईल कुठे? तुम्ही पट्टा घाला. कधी कधी घालत नाही. हे बघा आम्ही ठेवतो, हे बघा आमचे आय कार्ड. मग सरकारला कळवा, आयडेंटिटी कार्ड लागू नका आम्हाला. पण असं नसतं. आम्हाला आय कार्ड लागेल. पंचेचाळीस साहेब, आणि यांनी डायरेक्ट येऊन त्या रजिस्टरमध्ये ना नोंद करायला सुरुवात केली. ज्या माणसाजवळ आय कार्ड नाही त्यांनी ह्या ऑफिसमधल्या वह्यांना पुस्तकांना हात का लावला विदाऊट आयडेंटिटी कार्ड. अहो, मग ऑफिसचा कर्मचारीच लावेल, बाहेर तर तुम्ही लावलं का हात त्याला? अहो त्यांना नाही ना त्यांच्याकडे कार्ड नाही ना. अधिकृत आहे म्हणून त्यांनी हात मग लावला. दाखवा ना. मग त्यांना म्हणा दाखवा ना, कार्ड दाखवा. विषय संपला. तेच विचारतो ना मग तो अधिकृत आहे म्हणून त्यांनी सांगितलं. तसं बोलायचं ना, तू एका- त्यांनी दादागिरी केली नसती ना तर आम्ही एवढं केलं नसतं. त्यांची भाषा पहा कशी आहे. नोकर आहे ते माणसं. जसं काय नोकरांनी नोकरासारखं राहायचं, मालकासारखं माज नाही करायचा. पंचेचाळीस साहेब आहेत ना, ट्रेझरीमध्ये गेले 15 लास्ट डेट आहे बिलाची. त्यांचं मी त्यांना विचारीन. हा, त्यांना विचारा. त्यांची वकिली तुम्ही करू नका. तुम्ही विचारा. आम्हाला दिसतंय ना वकिलीचा पैसे नाही. इकडे या, तुमचे बघा, इकडे ट्यूबलाईट ते चालू इकडे आहे. हो सर, आता लावले ते. बघ, जे लोक नाही आलेले ना त्यांचं अंधारामध्ये पडलेलं आहे सगळं. काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. कामावर येत नाही ना तर लाईट आणि पंखे आणि एसी सगळं पण ठेवा. अहो सर, आता लावले. फुकट नाही येत. 15-17 रुपये युनिट आहे इथं. लाइट और पंखे ऑफ कर दीजिए प्लीज. आता करते मी पण नका बंद होऊ. आणि पहिले बंद दरवेळेला करा. इथं या कोणीच भेटत नाही. लोक नाशिक नगर धुळे जळगावर नाही येतात, आपटून निघून जातात. एक जण त्याला इथं जबाबदारी घ्यायला मोकळा नाहीये. तुमच्या आबरूचे ना धिंडवडे काढल्याशिवाय होणारच नाही. सगळं स्वतःच करून ठेवलेलं आहे. जावई झालेत सगळे. फोन लगाओ. किती वेळा फोन करा, कोणी भेटतच नाही. या कार्यालयामध्ये नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबारवरनं लोक येतात. ते बिचारे सगळ्यांचे दगडाखाली हात असतात, त्यांचे कामं गुंतलेले असतात, लाचार दिनदुबळे झालेले असतात. हे त्यांना अजून लाचार दिनदुबळे करतात आणि म्हणून कोणी काही बोलायचंच नाही. आता त्या कर्मचाऱ्याची मुजोरी पाहिली आपण. कुठून येते एवढी हिंमत, कुठून करता एवढी दादागिरी, कुठून करता एवढी माफियागिरी, कुठून करतात एवढी गुंडागर्दी, कुठून करतात एवढी दरोडेखोरी. यांना चाप बसवावं लागेल. कार्यालयामध्ये आलेलो आहे. नेहमीप्रमाणे इथे जवळपास 60 ते 70% स्टाफ नाही. सगळ्या ट्यूबलाईट, सगळे दिवे, सगळे पंखे सगळं चालू. यांच्या घरचे आहे ना, बाथरूमला जाऊन आले की लगेच बाथरूमचा दिवा बंद करणारे लोक आहेत. हे स्वतःचा पैसा वाचवणार आणि देशाचा पैसा एकदम पाण्यासारखा वाहून जावं काही घेणं नाही यांना. गळ्यामध्ये पट्टे घालणार नाही, गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड घालणार नाही आणि वरनं शहाणपणा करणार, वरनं दादागिरी करणार, कसेही येणार कसेही वागणार. भ्रष्ट आचरण, काम चुकारी याच्यानी लखपत झालेलं आहे ऑफिस आहे. इथं किती वेळा फोन करून या, कोणीही भेटत नाही अशी अवस्था आहे. तर यांची आम्हाला लाज वाटते, यांची आम्हाला लाज वाटते. काम चुकार भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही, काम चुकार भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही. अरे या देशाची मालक जनताच अरे मालक, या कार्यालयाची मालक जनताच मालक, मालक जनताच मालक. तर आज आम्ही आलो होतो खरं 10:45 पर्यंत की हळूहळू कासवाच्या गतीनं का होईना पोहोचतील, देशाचं काम करतील, सगळं द्याय ना. आता 8वा बरं का, 7वा झाला, डबल टिबल आता 8वा पण देऊ.
अरे पण काम तर करा. मी सांगेल नुसते फुकटच द्यायचे तुम्हाला. 7वे वेतन आयोग, 8वे वेतन आयोग, पेन्शन, अमकं ढमकं सगळं द्या तुम्हाला. फक्त तुम्ही करणार काहीच नाही, वेळेवर येणारच नाही, भ्रष्टाचरण करतच राहणार, काम चुकारी करतच राहणार, वेळेच्या नंतर येतच राहणार. थंब मशीन दिले यांना, थंब मशीन, पण यांचे थंब मशीन कधीही चालत नाहीत. सगळे ऍडजस्टमेंट केलेले कागदपत्र असतात यांचे, उपस्थितीच्या बाबतीमध्ये, रजेच्या बाबतीमध्ये सगळा काळा कारभार चालतो आणि तोही आपण सहन करतो. चला, कामं होत असतील, काय अडचण नाही आपल्याला. विनम्रता देखील नाही, म्हणजे उशिरा यायचं, दादागिरी पण करायची आणि कोणी प्रश्न विचारला तर नाकाच्या शेंड्यावर राग येतो, नाकातले केस जळतात त्यांचे, बुडाखाली यांच्या आग लागते. कशासाठी? आणि जेव्हा जनता मालक येतं, मालकाच्या पुढे नाक तोंडवर करून बोलायचं कशाला? काय संबंध येतो? जेव्हा चूक केलेली ना तर चूक मान्यच करायला पाहिजे. चुका मान्य करत नाहीत हे लोक. आज 10:45 झाले, यांचा 9:30 वेळ आहे, 10:45 झाले, सव्वा तास लेट येतात हे लोक. कसं करायचंय? तर यांचा निषेध झाला पाहिजे, धिक्कार झाला पाहिजे. महिला अधिकारी असल्या, महिला कर्मचारी असल्या की 354चं अस्त्र तयार, 353चा गैरवापर तयार, वाटेल तसे दंगडे करणार आणि खोटे गुन्हे दाखल करणार हे लोक. पण आम्ही त्या खोट्या गुन्ह्यांना किंमत देत नाही, आम्ही त्यांना भीक घालत नाही. यांना उघडं पाडलं पाहिजे, यांना सगळ्या गोष्टींमध्ये त्रास दिला पाहिजे, वेळेवर आले पाहिजे. हे त्रास देणार आम्हाला काय उपयोग त्याचा? गोडाऊनमध्ये